नमस्कार, मी अनघा दडपकर. आपण ऐकत आहात अश्वत्थामा भाग 35. जे ब्रह्मास्त्र ते ब्रह्मास्त्र जर परत घेतलं नाही तर त्या राष्ट्रात 12 वर्षे पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो. राष्ट्रहित लक्षात घेऊन शेवटी ते अस्त्र अभिमन्यू पत्नी अर्जुनाची स्नुषा हिच्या गर्भावर सोडण्यात आल्यावर कृष्ण म्हणाला, मृत बालक जन्मास आल्यावर माझ्या योगशक्तीनं मी जिवंत करीन. पुढे परीक्षित नावानं तो राज्य करेल. परंतु आता या कृष्णाचा शाप ऐक. अश्वत्थामा, निसर्गाविरुद्ध जाऊन भ्रूणहत्या करणाऱ्या पातक्या आजपासून 3000 वर्षे अनेक रोगांनी पीडित होऊन एकटाच निर्जंतू भटकत राहशील. शरीरातून रक्त पू यांचा दुर्गंध बाहेर पडेल. भ्याड, भित्रा, पापात्मा आणि बालहत्यारा म्हणून सर्व विश्वात तुझी निर्बत्सना केल्या जाईल. जखमेसाठी तेल तुपाची भीक मागत वणवण तू फिरत राहशील. बोलण्याचं सुख समाधान तुला मिळणार नाही. असा शाप देऊन त्याच्या मस्तकावरचा मणी काढण्याची अर्जुनाला आज्ञा केली. गुरुपुत्र व ब्राह्मण असल्यामुळे त्याची हत्या मात्र त्यांनी केली नाही. त्याच्या मण्याच्या जागेतून रक्ताची प्रचंड चिळकांडी उडाली. वेदनेनं ओरडत आणि शर्मेनं मान खाली घालून निरपराधांनाच रक्त प्यायलेले मारेकरी तलवार, धनुष्य आणि अर्जुनाने आधी दिलेले पीत उत्तरीय घेऊन हिमालयाकडे तो निघून गेला. मणी घेऊन भीम द्रौपदीकडे आल्यावर ती शांत होऊन म्हणाली, हा मणी युधिष्ठिराच्या मस्तकावर धारण कर. त्या नीलमण्याला भक्तिभावाने नमस्कार करून रुद्रपुत्र अश्वत्थामाचा प्रसाद म्हणून युधिष्ठिराने राजमुकुटावर तो धारण केला. कृष्णाच्या नजरेत प्रचंड विखार. अश्वत्थाम्याला जिवंतपणी मरण यातना भोगायला लावून सतत जळणारा विखार दिसत होता. युधिष्ठिरानं त्या अलौकिक शक्तिप्राप्त मण्याबद्दल माहिती विचारल्यावर कृष्णाने सांगितलं, अश्वत्थामा रुद्राचा अंश, महादेवाचा उपासक असल्यामुळे प्रसन्न होऊन महादेवानं तो मणी त्याला दिला. 5000 वर्षानंतर अश्वत्थामा स्मृतिपटलातून बाहेर आला. नीलमण्याचं रहस्य कळलं. आता तो मणी युधिष्ठिर स्वर्गात गेल्यामुळे मूळ स्थानाकडे रुद्राकडे परत विराजमान झाला. निळकंठाचा नीलमणी सांभाळता आला नाही याचं मात्र त्याला वैषम्य वाटलं. त्याची विस्मृती अवस्था आणि कृष्णाच्या शापाची तीव्रता जाणून घ्यायची होती. व्यासांच्या आश्रमात सर्वस्व गमावून बसलेला अश्वत्थामा हिमालयाच्या जंगलात एकाकी ग्लानी येऊन सर्व संवेदना हरवून निश्चित पडला. कितीतरी काळानं त्याच्या संवेदना जाग्यावर झाल्यावर मोठ्या कष्टानं उठून बसल्याबरोबर विलक्षण तीव्र कळ मस्तकातून निघाली. साऱ्या शरीरात भयंकर वेदनेचे स्फोट होत होते. अनिवार्य तीव्र वेदनेनं तो व्याकुळ झाला. असह्य वेदनेनं मोठमोठ्याने किंचाळत होता. मानवी यातनामय ह्या किंचाळ्या. संभ्रमावस्थेत त्याला पांडवांच्या शिबिरात घडलेलं सर्व दुष्कृत्य आठवलं. द्रौपदी आपल्या 5 पुत्रांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जिनं कुरु महासभेत घेतलेल्या विटंबनेचा बदला घेण्यासाठी अख्खं महाभारत घडवलं. अरण्यात त्याच्या जखमेतून भयंकर दुर्गंधी कुबट वास लांबवर येत असल्यामुळे श्वापद माणसं दूर पळत होते. कृष्णाच्या शापाची त्याला आठवण झाली. एका युगाचा अंत दुर्योधनाने तर दुसऱ्या युगाचा प्रारंभ तो स्वतः झाला होता. धन्यवाद.